लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत अमेरिका व्यापार करार आणि अर्थसंकल्प 2026 यावरती केलेल्या भाषणानंतर भाजपा प्रचंड आक्रमक का झाली? पंतप्रधान मोदीने अमेरिकेच्या दबावाखाली येऊन देशाचा डेटा, ऊर्जा, सुरक्षा आणि शेतकऱ्यांचं हित अमेरिकेला विकल्याचा राहुल गांधी यांचा आरोप कितपत खरा? Sold India. Are you not ashamed of selling India? Do you have no shame of selling India? You have sold our mother, Bharat Mata. Do you have no shame? राहुल गांधी यांच्या या विधानांना भाजपानं धांदात खोटेपणा आणि देशाची दिशाभूल करणारं असं का म्हटलं आहे? ऑपोजिशन है राहुल गांधी सर. ये अर्बन नक्सल की तरह बिहेव करता है. राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची आणि त्यांना अजीवन निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याची मागणी खासदार निशिकांत दुबे यांनी का केली? राहुल गांधी के ऊपर चर्चा होनी चाहिए, उसकी सदस्यता रद्द होनी चाहिए और कभी भी वो चुनाव नहीं लड़ पाए उसकी चर्चा. राहुल गांधींनी आपल्या भाषणात जेफ्री एप्स्टीन फाईलचा उल्लेख करत उद्योगपती अनिल अंबानी आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या नावाचा संबंध जोडल्याने सभागृहात मोठा गदारोळ का उडाला? डर दिखता है सर, पीएम की आंख में डर दिखता है. इसीलिए इस दबाव में आकर एप्स्टाइन फाइल्स में जो है, जो पूरा देश जानना चाहता है मगर अभी अमेरिका ने रिलीज नहीं किया है. लोकशाहीला हे सर्व कितपत शोभेल? या सर्व आरोप आणि प्रत्यारोपातून येणाऱ्या पिढीनं काय संदेश घ्यायचा, यालाच अनुसरून आजचा आमचा कार्यक्रम आहे बोलावं तर लागेलच.